कॉन्फरन्स संदर्भामध्ये उपस्थित या भागाचे महाडाचे फलटणचे माजी खासदार रणजित सिंह हिंदुराव नाईक निंबाळकर, आमचे आदरणीय तात्या प्रल्हाद तात्या साळुंखे पाटील, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी अजितदादा गट शिवरूपराजे कर्डेकर, हनुमंतराव अप्पा कॉलेज संचालक बजरंग गावडे, नालवडे साहेब, ॲडव्होकेट निकमजी, माझे सर्व विक्रम अप्पा असतील, सोनवकर साहेब असतील, अरविंदजी साहेब, पत्रकार बंधू सर्वच या ठिकाणी एक भागाची अस्मिता जपण्यासाठी, खरं तर भागाचा विकास होण्यासाठी शेतकऱ्यांची कामधेनू अगदी दारापर्यंत पूर्वीप्रमाणे जावी, त्याची साखर उद्योग असेल, दूध उद्योग असेल, जिनिंग असेल, खरेदी विक्री संघ असेल, अशा प्रकारच्या संस्था ह्या पुन्हा ऊर्जित अवस्थामध्ये आणल्या पाहिजेत. सहकारातून समृद्धी. आपण पहिल्यापासून कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचं वाक्य, कैलासवासी यशवंतराव नाईक साहेबांचं स्वप्न, ह्या महाराष्ट्राचा कायापालट ह्या सहकारातूनच होणार आहे. मात्र सहकारातून ह्या भागाचा विकास होण्यासाठी आम्ही पण राज्यकर्त्यांच्याकडे लक्ष देऊन असायचो अधिकारी असताना. मात्र आम्हाला त्या ठिकाणी त्यांना आम्ही सपोर्ट पण केला, असं काही नाही, सपोर्ट पण केला. मात्र काय आमच्या इन्क्वायऱ्या लागू केल्या सारख्या, कॉलिंग अटेन्शन, असेंब्ली क्वेश्चन. आणि का करता असं? आम्ही भागातले भूमिपुत्र आहोत, आमचं काही योगदान थोडंफार असणारच. ज्या ठिकाणी आम्ही कामं केलं, आम्ही प्रायमरी मिनिस्टर अवॉर्डपासून राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण अवॉर्ड आमच्याकडे 25-25 लाखाचे आहेत. आम्ही सर्वसामान्य रूट लेवलपर्यंत कामं करणारे अधिकारी आहोत. आम्ही सॉईल बॉर्न आहोत, आम्ही भूमिपुत्र आहोत. आमच्यावर तुम्ही अन्याय का करता? आम्हाला काम करू द्या, पण ठीक, हरकत नाही. त्यांची प्रत्येकाची सिस्टम या ठिकाणी त्यांनी डिझाईन करून ठेवली असावी, असे मलाच नव्हे असंख्य अधिकाऱ्यांना या ठिकाणी त्रास झाला, तरी त्यांनी तो सहन करत असतील. परंतु शेवटी समाज हा निर्माण झालेला समाज तो विकसित व्हायला पाहिजे, मोठा व्हायला पाहिजे, भागाचा विकास व्हायला पाहिजे, हे स्वप्न घेऊन मी कस्टम इन्स्पेक्टर होतो. स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून कस्टमला इन्स्पेक्टर होतो. 1 वर्ष नोकरी केली. खूप संपत्तीवर का भरपूर मिळायचं त्याचा अपेक्षाच नव्हती. मात्र पब्लिक सर्व्हिस, लोकसेवेसाठी कुठलं दालन आपल्याला निवडायचं आहे, त्यासाठी आमच्या वडिलांनी, जयवंतराव भोसले म्हणजे वडील, त्यांच्या समाजाचा वासा घेऊन त्यांनी आम्हाला तिथं रिझाईन करायला सांगितलं आणि डेप्टी कलेक्टरसाठी अपेअर होऊन लोकसेवक होण्यासाठी आम्हाला उद्धृत केलं. तोच वारसा आम्ही चालू ठेवतो. परंतु नोकरी केल्यानंतर देखील, निवृत्तीनंतर आपला एक त्यांनी योगदान आणखी चालू ठेवलं पाहिजे, कामं व्हायला पाहिजे. साठी म्हणून वर्षापासून मागे कारखाना आहे, दूध संघ असे, मला वाटतं सुभाष शिंदे साहेब असताना बजरंगांनी कारखान्यामध्ये उपोषण ठेवलं होतं. त्यावेळेस देखील मी पूर्वी निवेदन दिलं होतं की तुम्ही शेतकऱ्यांना असं आदंतरी ठेवू नका. ॲडव्होकेट निकम साहेबांनी खूप आंदोलनं संघर्ष समितीने केली, तरी देखील काय फरक नाही पडला. मग आता शेवटी मी पण एक नोटीस पत्र दिलं होतं, तेव्हा वाचा आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यापर्यंत कसं कारखान्याचं उद्भव जाईल त्याची व्यवस्था करून द्या. पण तसं पण आम्हाला उलट्या अक्षरशः वाईट वाटलं की आम्ही सनदी अधिकारी, IAS अधिकारी, ह्या भागातला पहिला अधिकारी मी सनदी अधिकारी, IAS अधिकारी गेलं. आमचे पाय काढण्याची भाषा त्या ठिकाणी केली गेली. खूप वाईट वाटलं, मनाचा उद्रेक झाला. परंतु आता प्रस्थापितांचे जर भाषा तशी असेल, त्यांची मनस्थिती किंवा त्याचा दिशा तसा असेल, तर आम्ही याच्यासाठी काय करू शकत नाही, असं मी थोडं थांबलो. म्हणजे त्यांना त्यांच्या पद्धतीने विकास करू द्या. आता पूर्ण आठवण झाली की बाबा त्या ठिकाणी आता निवडणुका लागत आहेत, मध्ये परत विधानसभेची निवडणूक लागली, त्या ठिकाणी बदलाचं वारं जनतेमध्ये आलं, विकास होत नाही. मग आपण पण झोकून आपला वसा जो आपण पण झोकूनच उतरलं पाहिजे, अशा भूमिकेतून मी एक सनदी अधिकारी म्हणून पूर्वीपासूनच अधिकारी असल्यापासून मी लोकांची कामं करतो. अधिकारी हजारो लोकांना आपल्या भागातल्या नोकऱ्या देखील देण्याचं काम मी केलेलं आहे, निवड मंडळात काम केलेलं आहे. पण चांगल्या भूमिकेतून आपण त्यांना जवळ केलेलं असतं. अशी हे जे काय आता रणजित नाईक निंबाळकर असतील, नवीन आमदार असतील, त्यांचा डे अँड नाईट, रात्रंदिवस जो काही आज उद्घोष आहे किंवा जे नियोजन, आता रात्री 9:30 वाजता 10 वाजता मुंबईमध्ये काम करत होते आपले खासदार साहेब, अजून आमदार पोहोचले नाही. तिथं त्यांचा आवाका जर बघितला तर विकासावरच काम करतात नेहमी, बाकीचा विषय ते काढत नसतात.
मग आपण त्यांना का सपोर्ट करू नये, अशासाठी आपण पण झोपून काम केलं पाहिजे म्हणून आम्ही देखील त्यांना सांगितलं असं. म्हणून ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला या कारखान्याचा, त्याच्यामध्ये प्रस्थापितांना निवडणूक कशी जिंकता येईल अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करून ठेवली. आमचे पूर्वज, माझी आई स्वतः मय झाल्यानंतर त्यांना सभासदाचे शेअर्स दिले. पार्वतीबाई जयवंतराव भोसले माझ्या आईचे शेअर्स पण देण्यासाठी मला पत्र नाही मिळालं. म्हणजे आपले शेअर्स पण आपले कसे शासनाच्या धोरणानुसार हे शेअर्स 3,000 असतील, 10,000 असतील, नंतर 15,000, भागभांडवल वाढलं पाहिजे, संस्था मोठ्या झाल्या पाहिजेत, आणि अगदी को जनरेशन व्हायला पाहिजे, डिस्टिलरी निर्माण व्हायला पाहिजे, सोलर आधारित प्रकल्प व्हायला पाहिजेत. अशा सहकाराच्या माध्यमातून, कारखान्याच्या माध्यमातून फार मोठ्या लिफ्ट योजना कैलास हनुमंतराव पवार साहेबांनी जे काही निर्माण केलं ते विश्व आणखी पुढे जायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली होती. पण तसं काही होत नाही. सगळ्या ठिकाणी ऑपरेटर 2006 नंतर मला वाटतं 15 वर्षापूर्वी सुरुवातीला गेलं. नंतर कारखाना ऊर्जित अवस्था आल्यानंतर देखील प्रोसेडिंग जर आपण पाहिलं, कारखाना ऊर्जित अवस्था आल्या तो अवसायात नाही गेला, तोट्यात नव्हता, नफ्यात असताना देखील 2015 मध्ये शंभूराज देसाई साहेबांनी विरोध केला होता, काही सदस्यांनी विरोध केला होता की आता प्रॉफिटमध्ये आलाय, शासनाच्या निर्णयाचं उल्लंघन इथं करू नका, कारखाना आपल्या शेतकऱ्यांच्या ताब्यात देऊन त्यांना चालवायला सांगू, इतर सहकारी तत्वावर कारखाने चालू आहेत यासाठी भूमिका. पण नाही, तिथं प्रस्थापितांनी तसं पण व्यवस्था करू दिली नाही की त्यांना ऑपरेटर का नेमायचा होता. नावं बदलून पूर्वी जवाहर, नंतर मग कल्लप्पा आवाडे नाव जवाहर देऊन ऑपरेटर बदलला. ही जगलरी नावामध्ये बदली करून पुन्हा 15 ते 2036 पर्यंत दिला. द्यात हरकत नाही, पूर्वी डिस्टिलरी पण दिली होती, पुन्हा डिस्टिलरी ऍड करून करारनाम्यामध्ये कमी पैशाचा करारनामा करणं कितपत योग्य आहे. अशा प्रकारचे बरंच वाचन केलं. RTI केली, माहिती माझ्याकडे ढिगभर प्राप्त केलेली माहिती या ठिकाणी आहे. ते सगळं वाचन केल्यानंतर देखील मला झाल्यानंतर आपल्याला पडलं पाहिजे, माहिती आपण घेतलेली आहे, म्हणून मग त्यांना आम्ही ह्या ठिकाणी केलं की हे तुमचे वारस आमचे जे आहेत पूर्वीचे नोंद करा. केले नाही, हरकत दाखल केली. हरकत दाखल केल्यानंतर ते कोण अधिकारी आहेत, काय आहेत, त्यांनी कशा पद्धतीने सिस्टम राबवली, अक्षरशः 30 सेक्शनमध्ये सिसेशन ऑफ मेंबरशिप जो अंडर सेक्शन 25 आहे, सिसेशन म्हणजे कशामुळे ट्रान्सफर केलं, सरेंडर केला, बहिष्कृत केला का सभासद, सभासद मयत झाला, अशा प्रकारे ते मेंबरशिप जातात. तर मयत झाल्यानंतर त्या मेंबरशिपला 30 सेक्शन प्रमाणे त्या वारसांना प्रोक्लेमेशन जाहीर निविदा काढायची आहे. बाबा वारस लोकांनो पुढे या, जे मयत असतील कारखान्यामध्ये त्यांच्या नाव नोंदणी करायची आहे, शेअर्स ट्रान्सफर करायचे आहे, तुमच्या शेअरचा जो भाग असेल तो तुमच्या नावावर केला पाहिजे, जबाबदारी आमची आहे सेक्शन 30 प्रमाणे. अशा प्रकारचं कायदा जागृत आहे. पण तो 30चा वापर केलाच नाहीये. डायरेक्ट त्या मॅडमने सांगितलं की ह्यांना कमी करून टाका, यांनी डायरेक्ट 2124 कमी 2 महिन्यात कमी केलं. कायद्याचा कुठलाही अभ्यास केला नाही, त्यांच्या अधिकाराचं काही करायचं तेही विचारणा केली. मात्र मी आज प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने सांगू इच्छितो, कोणताही शेअर आपण कुठल्याही संस्थेमध्ये घेतल्यानंतर त्याला आपण नॉमिनी नेमतो. नॉमिनी नेमतो की माझ्या मुलाला माझा शेअर्स मिळाला पाहिजे, तिथं रेकॉर्ड नाव आहे त्याचं, तुम्ही त्याला पत्र दिलं पाहिजे आणि त्याचे नाव नोंद केलं पाहिजे. असे 4-4.5 2 महिन्यात 2124 मिळाले, तर मग 4,500 5,000 सभासद आज मयत आहेत. ते फाउंडर सभासद आहेत की ज्यांनी हा कारखाना निर्माण केला, आणि त्यांच्याच वारसाला तुम्ही रस्त्यावर आणताय आणि त्याचा हक्क देत नाहीये. असे बरेच गोष्टी अशा आहेत की कुणी कशा पद्धतीनं त्यांना बोलवलं नाही. सरकारने सांगितलं 3,000चं 5,000 10,000 15,000 करा, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तिथं 25 उल्लंघन केलं. त्यांना कधी विचारणा नाही केली की तुम्ही कपात नाही केला. आज मला मेसेज येत आहेत की भोसले साहेब तुमचा शेअर करशील, पैसे कपात केले, असं झालं. मी परवा त्यांचं ऐकलं, त्या कोण ते वडापाववाले का म्हणू का काय म्हणू मला समजत नाही, ते चेअरमन आहेत का काय आहेत, त्यांनी कायद्याप्रमाणे बोललं पाहिजे. चेअरमन लोकांनी, कारखान्याचे चेअरमन आहेत, त्यांनी कायद्याप्रमाणे न बोलता वेगळं काहीतरी म्हणायचं, आम्ही केलं, प्रशासक बसू शकत नाही, स्थगित होऊ शकत नाही, असं नाही आहे. तुम्ही अन्याय करायचं तर सरकारचे कायदे विधिमंडळात केलेले जागृत आहेत, त्याप्रमाणे स्थगित येईल. आम्हाला काय हौस नाही आहे, आम्हाला काय हौस नाही आहे की स्थगिती यावी, प्रशासक नेमावा.
हो, पण त्या ठिकाणी जी एरर आहे, सिस्टम एरर आहे, त्या सिस्टम मध्ये हा सहकारातला कारखाना आहे, त्यांच्या मालकीचा आहे, त्यांच्यापर्यंत जाण्यापासून त्यांचे अधिकार आहेत. अधिकारासाठी संचालक मंडळ प्रत्येक भाग द्या नेमलेला आहे. त्यांनी त्यांच्या बाबतीत अधिकार त्यांना दिले गेले पाहिजे सभासदांना. यासाठी सिस्टम कायद्याप्रमाणे कार्यान्वित केलेली आहे. तसं अजिबात काय झालं दिसत नाही. कोणाला पत्र पण आलेलं नाही. कधी प्रोक्लेमेशन जाहीर प्रेस समोर आपण समोर आहात, कधी आमच्या सभासदांच्या वारसांना नावनोंदणी करण्यासाठी, त्यांचं वारस हेरशेप करण्यासाठी कधी प्रसिद्धी कारखान्याने दिले आहे का? आम्ही तर वाचण्यात आलेलं नाही. माझ्या कधी प्रोक्लेमेशन प्रसिद्धी कायद्यामध्ये आहे की जाहीर प्रसिद्धी करा, प्रकटन करा. मी त्यांना पत्र दिलंय 4-5 मुद्द्यावर कारखान्याला प्रशासक येण्यापूर्वी पत्र दिलंय की मला ही माहिती द्या. नाही दिली अजून माहिती द्या. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की या कारखान्यामध्ये कोणी काय बोलला की दबाव तंत्र, जनरल बॉडीमध्ये येऊन द्यायचं नाही, दबाव टाकायचा, अशा प्रकारच्या मान सन्मानाची, सभासदांची अवहेलना, सभासदांना कारखान्यामध्ये त्यांची अस्मिता सुद्धा या ठिकाणी फलटण तालुक्यामध्ये ठेवली नाही. अशासाठी म्हणून मी याचिका दाखल केली. स्वतः याचिकेमध्ये प्रत्येक कायदेशीर मुद्दे स्थापन केले. याचिकाच्या परत मी शासनाला दिली आणि त्याच्यानंतर शासनाने बघितल्यानंतर फार इरेग्युलरिटी झालेली आहे, सभासदांवर अन्याय झालेला आहे. अशा पद्धतीनं शासनाने बघितल्यानंतर शासनाने स्थगिती दिलेली आहे. स्थगिती देऊन नंतर दुसरं स्थगिती देऊन चालणार आहे की जो कार्यक्रम आहे, जे काही आपल्याला सभासदासाठी काम करायचं आहे, सरकारला वाटलं की हे सगळं संचालक मंडळ कार्यान्वित कंटिन्यू ठेवलं तर हे होणार नाही आहे. जरी कायदे स्ट्रॉंग असतील तरी सुद्धा हे करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करायची लागेल. म्हणून सरकारने तोही निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणी ह्या कारखान्यावर काल परवापासून प्रशासकाची नियुक्ती झालेली आहे. निश्चितपणे ह्या कालावधीमध्ये आपल्या सर्व सभासदांना त्याचा न्याय निश्चितपणे मिळेल आणि सभासदांच्या माध्यमातून ह्या कारखान्याची ऊर्जितावस्था, मी ऑपरेटरविषयी काय बोलणार नाही आहे, कारण शेवटी जे काही चुका झालेल्या आहेत, काय आहेत ते कारणानाम्यात आहेत. त्या ऑपरेटरविषयी कसं चालवायचं, आपल्या संचालक मंडळाने हा कारखाना कसा चालवायचा, यासाठी जे काही सभासदांवर अन्याय झालाय तो दूर व्हायला पाहिजे. यासाठी सरकारने ह्या कायद्याअंतर्गत तरतूद करून ठेवली नाही. याच्या व्यतिरिक्त कोणाला काय असं सांगायचं असेल तर बऱ्याच गोष्टी कायद्यापर्यंत बोलता येतील. आणि उगीच काहीतरी यायचं माझ्या गावामध्ये, आणि बऱ्याच गोष्टी मला वाईट वाटलं. खरं तुम्ही सनदी अधिकारी आहे आणि आमच्या वडिलांनी, आमचे अधिकारी, प्रादेशिक अधिकारी असतील, आमचे भाऊ असतील, आमचं बाकी पिढी म्हणजे हाय लेवलला काम करणारे आम्ही अधिकारी, वाईट वाटलं की माझ्या गावात 2च माणसं होती. काही वेळेस बसूनच सत्कार स्वीकारणारा माणूस, अगदी 2 माणसं माझ्या जाधव वस्तीवरची, त्या वस्तीवरून काहीतरी बोलायचं आणि माझ्याविषयी टीका करायची. आणि त्या ठिकाणी असे 15-20 वर्षानंतर हजारो नोकऱ्या देणारा मी समिती अधिकारी आहे. लोकांच्याकडे माझी भूमिका तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, खुली भूमिका आहे. मी कधी आडपडदा ठेवत नाही. जे आहे ते प्रामाणिकपणे समाजासाठी, समाजा भूमिक जे असेल काम, सकाळी 6ला उठले तर 12 तास 8 तास उठत नाही, असे काम करण्याची संधी प्राप्त व्हायला पाहिजे. मग या संस्था मोठ्या व्हायला पाहिजे, अशासाठी म्हणून केलं. त्यांनी बोलले. खरं मला खूप फोन आले, अगदी साताऱ्यापासून ते शिरोळपासून, साहेब तुम्ही एकटेच नाही आहे, ह्यांची पण आम्हाला असे कोण करिश्मा कश्मीरा कोण, करिश्मा कोण, अशी बऱ्याच त्यांनीच पण नावं घेतली, ह्यांची पण प्रकरण अशी अशी, तुम्ही काय काळजी करताय अशा साठी तुम्हाला बोलणं. मलाही माहित नाही वाटलं काय आहे तुम्ही म्हणताय. खरं पण असे बरेच प्रकरण आहेत, अगदी लावासापासून सगळे आहेत. आमच्या तोंडपाठ आहेत. अगदी फोंडकर साहेबांनी मोठ्या दाराचे प्रश्न निर्माण केलेले प्रश्न आहेत. काही जमिनी शासनाच्या अशा बोगस पद्धतीने दिलेले प्रश्न आहेत. तर सनदी अधिकारी म्हणायला सगळं माहिती आहे आम्हाला. आम्ही म्हणजे आम्हाला बुद्धी असल्याशिवाय आम्ही बोलू शकत नाही. पण आम्ही काय म्हणतोय, जे या ठिकाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षापासून या ठिकाणी महाराज अगदी या ठिकाणी प्रस्थापितांपर्यंत त्यांचं कार्य आहे चांगलं. आणि अशा व्यक्तीविषयी मी काय शब्द उच्चारणं योग्य वाटलं नाही. शेवटी ह्या तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी, किंवा तुम्हाला सगळं माहिती आहे काय काय उद्योग कोणी केले, काय मी सांगणार नाही आहे. परंतु हे वाईट वाटलं की आपल्याकडे 4 बोटं आपल्याकडे असतात. आपल्या माणसाच्या ओघामधून, आपल्या प्रभावाच्या ओघामधून माणूस त्या ठिकाणी कार्य करत असतो. परंतु आवर्जून टीका, व्यक्तिगत द्वेषापोटी करण्याने विषय काय चाललाय, समाजाचा विषय चाललाय, कारखान्याचा विषय चाललाय, राजकारणाचा विषय असेल तर हरकत नाही बोलायला. मी गावात म्हणजे काय कोणा फ्रॉड केला असेल, कोणा लुटला असेल तर ते सांगा तुम्ही आम्हाला. आम्ही आमचे योगदान देऊन काम करतोय, समाजाभूमिक आम्ही काम करण्याचे, आमचे शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची उमेद आहे. असं असताना अगदी आशीर्वाद ते पण माहिती, मागे माझ्यावर तारांकित प्रश्न वखार मंडळात
प्रेस क्लब 18 कोटी वर्षाला प्रॉफिट निर्माण करणारा वखार महामंडळात मला महाराजांच्यामुळं तुमच्या प्रस्थापितांच्यामुळे मला काम करण्यास संधी मिळाली. म्हणजे साईड पोस्ट म्हणजे वखार महामंडळ साईड पोस्टच आहे काय? तुमचं हे शेती महामंडळ साईड पोस्ट आहे. आज त्याची अवस्था विश्वास भोसलेने निर्माण करून दिलेली आहे. 18 कोटीचं वखार महामंडळ 130 कोटी नेट प्रॉफिट न्यूज सोडलो 4.5 वर्षामध्ये. म्हणजे 50 वर्षामध्ये 18 कोटी निर्माण करणार महामंडळ 130 कोटी निव्वळ प्रॉफिटने आणणारा मी अधिकारी आहे. शेती महामंडळाचं तर जॉईंट कल्टिव्हेशनची सिस्टम मी लागू केली. शेती महामंडळ तुम्ही बघताच काय परिस्थिती आहे. खंडकऱ्यांच्या बाबतीमध्ये ॲफिडेव्हिट दाखल करणार औरंगाबादला माझे शेतकरी लाखो एकर जमीन आहे. त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट देखील मी दिले औरंगाबाद कोर्टामध्ये की खंडाच्या जमिनी या शेतकऱ्यांना परत दिल्या गेल्या पाहिजेत. 28 टिप्पणी आणला पाहिजे कायद्यामध्ये सिलिंग ऍक्टमध्ये. शासन काय मी स्वतः एकटा राज्यपालाच्या जमिनीची वहिवाट करू शकत नाही आणि असा ॲफिडेव्हिट देणारा मी एक अधिकारी आहे की आपल्या भागातल्या खंडकऱ्यांना जमिनी देखील मिळतील अशा भूमिकेतून आपण काम करतोय. म्हणून असे काम करत असताना अगदी प्रायव्हेट अवॉर्ड माझ्याकडे आहे. रायगड काम केलं आहे. राज्यस्तरीय अवॉर्ड माझ्याकडे आहेत. 1 नंबरचे अवॉर्ड्स आहेत. मग मी अशीच मला अवॉर्ड मिळाली का? त्याविषयी काय प्रस्थापितांना माझ्याविषयी काय रिस्पेक्ट आहे किंवा नाही तर असायला पाहिजे. बरोबर घेतलं पाहिजे. बाकी राजकारण बाजूला ठेवा. तरी देखील मी आशीर्वादसारख्या सोसायटी असतील अगदी LIG स्कीममध्ये असतील. मला आम्हाला एक फ्लॅट पण पुण्या मुंबईत नाहीये. अंधेरीसारख्या एरियामध्ये LIG स्कीम मध्ये देखील 5,500 रुपयाचं मंथली इन्कम दाखवलंय. त्यांना 25-30 लाख रुपये वर्षाला इन्कम मिळतंय. पण ॲफिडेव्हिट सुद्धा माझ्याकडे आहे. ती दप्तर कशाचं आहे? ते दप्तर माझ्याकडं माझी एक सवय आहे. पॅरलल गव्हर्नमेंट चालवतो. वखार मंडळ असेल कुपोषणमुक्त रायगड केला देशातला पहिला. टँकरमुक्त रायगड केला देशातला पहिला. रायगडच्या किल्ल्यावरचं 5 धोचं पाणी एकत्र आणून त्या ठिकाणी लाखो माणसं आता गेली तरी पाणी पुरतं. ते काम मी केलंय. रायगड किल्ल्यावर चढून जाऊन अशा काम करून झोपून काम करणार आहे. पाचाडचे जे आहेत ते पाचाडचे जे तलाव बांधलेत जिजाऊ माताचे तलाव मी बांधले पाण्यासाठी. पाचाडच्या रायगडच्या तलावात का लोकांना पाण्याची सुविधा व्हायला पाहिजे अशासाठी म्हणून ह्यांनी स्वतःकडचे 4 बोट दाखवले तर माझ्याकडे बोट दाखवत असताना ह्या ठिकाणी ह्या खरं तर आता ह्या बाबतीत माझ्याकडे त्याच्यावर कारवाई करा असं मला त्याचं तपवृद्ध वयोवृद्ध आहेत. मी काय बोलणं योग्य होणार नाही ह्या ठिकाणी. तर देखील त्यांनी आपली कागद तपासून घ्यावी. त्यांनी बोलताना व्यक्तिद्वेष टाळावा. सामाजिक भूमिकेतून मोठ्या उंच माणसाने उंच पातळी असणाऱ्या माणसाने पॉझिटिव्ह विचाराने पुढचे विजन तालुक्यासाठी भागासाठी जिल्ह्यासाठी विकास आजचे जनता गलित गात्र आहे त्यांच्यासाठी काय करता येईल अशासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. आम्ही त्यांना नेहमी राजकारण न पाहता मी त्यांना निश्चित सपोर्ट करू. परंतु नेहमीच आमची सत्ता असली पाहिजे. पण सत्ता असताना आम्हाला तुम्ही पाण्यात का पाहता? तुम्ही इतकं हा तुमचे किती जमिनी जलसंपदाचे कृष्णाखोर यांच्याकडे असताना दिलेले आहेत. लिस्ट इतकी मोठी आहे की सगळं मला आता दिवसभर प्रेस चाललेलं आहे ह्याच्यावर ह्या दप्तरावर इतके या ठिकाणी मी तुम्हाला कागद दाखवू शकतो. मला माहिती आहे हा प्रसंग येणार आहे कारण आम्ही त्या चुका केलेल्या आहेत. पंचायत समिती फलटणमध्ये मीच त्यांना सपोर्ट करून मी पापाचा धन आहे मित्रांनो. त्या ठिकाणी मी त्यांना मदत केलेली होती की चांगले आपले महाराज साहेब चांगलं सत्ता चांगलं काम विकास व्हायला पाहिजे. मी सगळं ट्रॅक सोडून चिमणराव साहेबांचा अन्याय करून त्यांना मी सपोर्ट केला. मी काय चुकलो? आणि त्याच ठिकाणी माझ्यासारख्या माणसाचा योगी माणसाचं अगदी पहिल्यापासून मी अधिकारी म्हणून काम न करता सामाजिक भूमिकेतून काम करत होतो. सगळं तुमच्या जास्त वेळ घेणार नाही परंतु चुकतोय कुठं ट्रॅक चुकतोय तो ट्रॅक तरी दुरुस्त करावा. मोठं तालुक्याचं दशा पाहता तालुक्याला दिशा देण्याचं काम सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी करावं. मोठे सिनियर आहेत अशासाठी म्हणून योगदान द्यावं. चेंज हा लोकशाहीचा आत्मा आहे. बदल हा लोकशाहीचा आत्मा आहे. होऊ द्या ना 1 वर्ष प्रशासन होईल दुरुस्ती सभासदांना न्याय तर मिळेल. तुम्ही कशा रिटवर लगेच रिट टाकताय काय होणार नाही आहे. कायदा आपल्या सभासदाच्या बाजूने आहे. सभासदाच्या अडचणीवर सभासदासाठी संचालक नियुक्ती केला जातो. सभासदाची हा कायदा निर्माण केलेला आहे. त्या सभासदांना वंचित ठेवल्यामुळं ह्या सभासदांना त्यांनी न्याय न दिल्यामुळं कोर्ट मी दाखल केलेल्या याचिकेनुसारच निर्णय देणार आहे. कुठली स्थगिती उठवणार नाही. प्रशासन कायम राहील हे मी तुम्ही ह्या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि प्रशासकाच्या माध्यमातून ह्या वर्षभरामध्ये सगळं दुरुस्ती कायद्याची मतदार यादीची सर्व वारसांच्या अपडेट करून त्यांना त्यांच्या वारसांना पुन्हा सभासदत्व किंवा काय चुका झाल्या असती यादीमध्ये
काय चुका झाल्या असतील सिस्टम प्रशासनामध्ये व्यवस्थापनामध्ये तर दुरुस्त करून ह्या भागातला सगळ्यांना अशा कसरत करून किंवा दोरी अशा सभासदांना अन्याय होऊ देणार नाही आहे अशा प्रकारे ते प्रशासक नक्की नेहमी अधिकारी असतात त्या दिशेने बघतील असं मला वाटतं. आणि याच्यावर ह्या ठिकाणी प्रेसमध्ये मला ह्या सगळं भूमिका मांडण्याची आपण संधी दिली आणि हे सर्व तुम्हीसुद्धा एक पिलर आहात, घटनेचा पिलर आहे. त्या माध्यमातून सुद्धा ह्या भागाचा विकास कसा होईल हे सातत्याने तुम्ही प्रेस मंडळीसुद्धा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून नेहमी लिखाण करत असता. मी गोशाळा सांभाळतो, सगळ्या पत्रकारांना माहिती आहे. गाई मुख्य प्राण्यांना जीवदान देतो, सगळ्यांना माहिती आहे. माझी भूमिका सगळ्यांना सामाजिक भूमिका माहिती आहे. तरी माझ्या अन्याय होतो आहे एवढं सांगण्यासाठी प्रेसमध्ये मी सांगतो आहे आणि निश्चितपणे ह्या सभासदांना न्याय मिळेल अशा ठिकाणी माझी भूमिका व्यक्त करतो. थांबतो. नमस्कार. वकील साहेब बोला आता. कॅमेरे फिरवा.